विषय आहे फायनान्शियल मॅनेजमेंट, बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. येस, मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स ऑफ एनी ऑर्गनायझेशन. तो आपण त्याच सिक्वेन्स मध्ये जाऊया. फायनान्शियल मॅनेजमेंट काय वाटतं? व्हॉट एक्झॅक्टली वी अंडरस्टँड बाय दिस वर्ड कॉल्ड फायनान्शियल? Proper utilization of finance. Okay, proper utilization of finance. Very good. Anything else? येणाऱ्या पैसा आणि जाणाऱ्या पैशाचा ताळेबंद. व्हेरी गुड. येणारे पैसे आणि जाणारे पैशाचा नीट हे. ओके. एनिथिंग एल्स फॉर फायनान्शियल मॅनेजमेंट? बिझनेस साठी जे पैसे लागणार आहेत त्याचं प्रिपरेशन करणे. व्हेरी गुड. ओके, बिझनेस साठी जे पैसे लागणार आहेत त्याच्यासाठी प्रिपरेशन. वंडरफुल पूर्वी, वंडरफुल. ओके, सो काय प्रिपरेशन असू शकेल त्याच्यासाठी? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एक शॉप टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल माझंच मिल्क शॉप टाकायचं आहे मला. तर मला त्यासाठी किती इन्व्हेस्ट करावे लागतील पैसे? व्हेरी गुड. फायनान्शियल मॅनेजमेंट. ओके, सो किती इन्व्हेस्ट करावे लागतील हे काढावं लागेल, आणि जर असेल तर ठीक आहे, नसेल तर त्याचा बंदोबस्त करावा लागेल. बरोबर ना? कुठून तरी बंदोबस्त करावा लागेल. दॅट्स ऑल्सो पार्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. ऑर्गनायझिंग रिसोर्सेस फॉर मॅनेजिंग द कंपनी और क्रिएटिंग द कंपनी और वॉट एव्हर इट इज. सो फायनान्शियल मॅनेजमेंट हा जो शब्द आहे गेले 40-50 वर्षात खूप स्ट्रॉंग होत गेला. त्याच्या आधी जर मी माझा पर्सनल एक्सपीरियंस सांगतो, एकेकाळी कोणी विचारायचा नाही कि इस महीने का क्या प्रॉफिट एंड लॉस है, इस महीने का बैलेंस शीट क्या है. बरेच ऑफिसेस मध्ये आम्ही बघितलं, कधी कोणी विचारलं नाही की इस महीने का प्रॉफिट क्या है. पण ग्रॅज्युअली द टाइम्स चेंज, कॉम्पिटिशन वाढली आणि कुठेतरी प्रत्येकाला लक्षात यायला लागलं की अल्टिमेटली बिझनेस इज ऑल अबाउट फायनान्शियल मॅनेजमेंट, क्योंकि एंड ऑब्जेक्टिव्ह इज टू मेक मनी. आणि when that started impacting making money, the owners actually they got out of their sleep mode, आणि त्या लोकांनी मग प्रोफेशनल्स लोकांना अपॉइंट करायला सुरुवात केली फॉर मॅनेजिंग द फायनान्स. Who were these professionals? Mostly chartered accountants, cost accountants, financial analysts. Financial analyst खूप लेट आले, पण चार्टर्ड अकाउंटंट्स इन पर्टिक्युलर, कॉस्ट अकाउंटंट पण. हे चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट काय असतात हे मला वाटतं सांगायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला एका वेळेस माहिती असेल. Or do you want me to tell you what exactly chartered accountant is and what is cost accountant? Cost accountant आणि chartered accountant हे वर्ड? येस सर. हो. ओके, सो काय डिफरन्स काय आहे दोघांमध्ये, चार्टर्ड आणि कॉस्ट अकाउंटंट मध्ये? सर एक्सप्लेन करा ना. नाही करणार, ते मी करणार, पण आधी नेहमी आपला प्रयत्न असतो, आप में से किसी को मालूम है, व्हाई नॉट शेअर दॅट फर्स्ट. ओके, चार्टर्ड अकाउंटंटचं काम आहे अकाउंटिंग वर लक्ष देणे. मोस्टली अकाउंटिंग वर लक्ष देणे. इट कॅन बी प्री अँड इट कॅन बी पोस्ट. नाउ व्हॉट इज प्री, व्हॉट इज पोस्ट ते मी नंतर एक्सप्लेन करीन. कॉस्ट अकाउंटंटचा काम असतो, एक कंपनी आहे जी विच इज इनटू मॅन्युफॅक्चरिंग. लेट्स एज्यूम एक कंपनी कॉल्ड मारुती सुझुकी, जे कार बनवतात. कॉस्ट अकाउंटंटचं काम असतो टू फाइंड आउट द करेक्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, करेक्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ वन सिंगल युनिट ऑफ ए कार. आपण त्या दिवशी एक जे प्रोग्राम करत होतो, आपण 1 कप चहाचं प्राइस काढली ना, आठवतं काही ना? येस सर. येस, आपण ज्याला म्हटलं युनिट ऑफ सेल. सो कॉस्ट अकाउंटंटचं काम असतो टू एक्झॅक्टली फाइंड आउट द करेक्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ ए युनिट ऑफ सेल. आणि ते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढताना कॉस्ट अकाउंटिंग हाऊ इट इज डिफरंट. दे टेक इन टू अकाउंट नॉट ओनली मायनर थिंग्स, मायन्यूटली ते सगळ्या गोष्टी स्वतःच्या कॉस्टिंग मध्ये इन्व्हॉल्व करतात. द टाइम स्पेंट, इलेक्ट्रिसिटी युज्ड, स्पेस युज्ड,
किती लोक आली आणि त्यामुळे जे टाइम वेस्ट झालं, प्रोडक्शन लॉस, या सगळ्या गोष्टींना ते कॅच करत असतात आणि त्याप्रमाणे एक युनिटची कॉस्ट ते अशा प्रकारे बिल्टअप करतात की कंपनीला ऍक्च्युअल कंप्लीट प्रोडक्शन कॉस्ट कंपल्सरीली रिकवर व्हायला पाहिजे. सो कॉस्ट अकाउंटिंग खूप डिफिकल्ट सब्जेक्ट आहे. त्यामुळे खूप कमी लोक कॉस्ट अकाउंटिंग ट्राय करतात. मी पण ट्राय केलं, फेल झालो. होता है, उसमें कोई बुरी बात नहीं, पर सीखने को तो मिला. पढ़ाई तो की थी, तो नॉलेज तो है. तो पास होना फेल होना अलग बात है. चार्टर्ड अकाउंटेंसी इज मोर ऑफ अकाउंटिंग. 2 + 2 4. 4 रुपये आले, 2 रुपये गेले म्हणजे 2 रुपये राहिले. त्या 2 रुपये कुठे आहेत? ते बँकेत आहेत. कुठे आहे? इकडे गेले, तिकडे गेले. त्याचा रेकॉर्डिंग करणे चार्टर्ड अकाउंटंटचं काम असतं. चार्टर्ड अकाउंटंट पण कॉस्टिंग करू शकतात, पण दे विल नॉट बी एबल टू डू दॅट मायन्युटली ॲज अ कॉस्ट अकाउंटंट. कॉस्ट अकाउंटंटला हेच गोष्टी शिकवले जातात. त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंग पास होणं खूप डिफिकल्ट आहे. खूप कमी लोक कॉस्ट अकाउंटिंग ट्राय करतात, पण जे पास होतात त्यांना इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त डिमांड असतो. ते एका चार्टर्ड अकाउंटंट पेक्षा डबल सॅलरी ड्रॉ करत असतात. दॅट इज अ काइंड ऑफ डिमांड फॉर देम. सो दॅट इज चार्टर्ड अकाउंटंट. So I was on the page saying companies started appointing professionals for financial management. So हे फायनान्शियल मॅनेजमेंट कसं सुरू झालं? परत आपण जर चहाचं एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला लक्षात आलं असेल. आपण काढलं की महिन्याला किती कप चहा आपल्याला विकायला पाहिजे. त्यानंतर त्याला आपण 30 ने डिवाइड केलं आणि म्हटलं दिवसाला किती कप चहा तयार केलं पाहिजे, विकायला पाहिजे. त्यानंतर दिवसाला आपण किती तास आपलं दुकान चालवणार आहोत तेवढे तासांनी त्या नंबर ऑफ कप्सला डिवाइड केलं. ज्याच्यावरनं आपल्याला आपण अराइव्ह केलं की प्रत्येक तासाला एक्स नंबर ऑफ कप्स ऑफ टी मस्ट गेट सोल्ड. आठवतं जे जे होते त्या सेशनला? येस सर. कोण कोण होते? तेजस पण होते. आठवतं का तेजस, की विसरलात? Yes, sir. Okay. So financial management आजकल it has become so deep. There is a target fixed for every day. There is a target fixed for every week. There is a target fixed for every 15 days. Fortnight म्हणतो आपण त्या. Target fixed for every 3 weeks and target fixed for every month. असे टार्गेट्स फिक्स होतात आणि त्या टार्गेटकडे, त्या डॉक्युमेंटकडे जे टार्गेट फिक्स होतात ते तोंडीत नसतात. छोटी कंपनी असेल ते एका वेळेस तोंडी असेल, पण मोठ्या कंपनीत जिकडे 200 माणसं 300 माणसं काम करतात, प्रत्येकाला टार्गेट दिलं जातो. प्रत्येकाचं टार्गेट मॉनिटर केलं जातं की त्यांनी काय केलं, कोणी काय केलं, कोणाची गॅप राहिली, त्याला कशी मदत करायची, सो दॅट ईच वन टुगेदर अचीव दॅट stipulated figure, stipulated target for that particular day. So that is also become a very important and integral part of financial management. And based on that target, weekly target तयार व्हायचे, weekly target revise व्हायचे, quarterly target, आपला fortnightly target revisit व्हायचे. It's a continuous process. माणसं continuously याच्यावर काम करतात because suddenly finance has taken the most central role in every business. So financial management आज प्रत्येक कंपनीचा कोर एरिया झाली है. यस, बिजनेस तो करने का ही है, पर इस पे से ध्यान हटना नहीं चाहिए. इस पे एक ध्यान कंपल्सरीली रहना चाहिए. And that is how companies grow. So this financial management is, as simple words मध्ये सांगितलं, अपन जे कैश बुक में बदल बोलो तो आने वाला पैसा और जाने वाला पैसा दोनों के ऊपर जबरदस्त कंट्रोल. आया तो कैसे आया, कब आया, कितना आया, कम आया तो क्यों आया, कारण क्या, ये सब देखना. और जब वो पैसा खर्च हो रहा है किसी भी चीज पर, क्या वो ऑप्टिमम वे खर्च हो रहा है, क्या उस खर्च से कंपनी को कुछ बेनिफिट डिराइव हो सकता है, क्या वो खर्च कम किया जा सकता था या कुछ ज्यादा खर्च करके ज्यादा बेनिफिट लिया जा सकता था.
That's also part of financial management. Every rupee that gets spent is analyzed so critically so that it adds value to companies' growth and revenue. तो फायनान्शियल मॅनेजमेंटचा मेन मुद्दा असतो की कंपनी मस्ट ग्रो इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ एनी सिच्युएशन. They should be able to handle every situation thanks to that financial management. So there is huge number of paper that gets generated. आम्ही throughout the day number game मध्येच होतो. आधीच्या काळात जेव्हा my own experience when we were 74-75 ची गोष्ट करतोय, कॅल्क्युलेटर नव्हते, काही नव्हते. So we used to total everything sheerly by mind. ह्या 5-10 300 आणि वी वर व्हेरी शार्प. आणि तसे हाताने बनवायचं, नेक्स्ट डे त्याला रिवाइज करायचं. सो हाताला पण लिहायची खूप छान सवय होती. एव्हरी डे आपल्या डोक्यात फिगर चालायचे, पेपर बनवायचे, मॅनेजमेंट बरोबर बसायचे, त्यांना दाखवायचे, त्यांचे शिव्या खायचे, ते चुका शोधून काढायचे, सांगायचे इसको रिवाइज करो. So continuously management spends time on financial management. As I said, because finance is the key to all businesses. ते नसेल ते बिजनेस नहीं, क्योंकि हम बिजनेस करेंगे तो पैसा कमाने के लिए. इसके लिए जब कोई भी पैसा आ रहा है उसका खर्च इस तरह से हो कि एक भी पैसा बर्बाद नहीं होना चाहिए. यदि कंपनी 1 रुपया खर्च कर रही है तो कंपनी के दिमाग में हमेशा होता है इसका 10 टाइम रिटर्न हमारे पास आ जाए तो हमें बहुत अच्छा लगेगा. कभी 5 टाइम्स रिटर्न आता है, कभी 2 टाइम्स रिटर्न आता है, कभी 10 टाइम रिटर्न आता है, और हर रिटर्न को एनालाइज किया जाता है. दैट इज कॉल्ड फाइनेंशियल मैनेजमेंट. तो मैं फाइनेंशियल मैनेजमेंट के लिए यहीं पे रुकता हूं. जो कुछ बोला आपको कुछ समझ आया है तो अच्छी बात है, नहीं समझ आया तो प्लीज आस्क क्वेश्चन, देन वी विल मूव टू द. In fact, you all are doing financial management on day-to-day basis. Just imagine आणि लक्षात येईल की तुम्ही लोक पण actually finance management करताय day to day. Share your experience. Let's see कसं काय. तुम्ही पण दररोज financial management कर, knowingly unknowingly. कसं काय सांगू शकता काय? Exact. हो सर. आपण सकाळी झोपेतनं उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या कुठल्या वस्तू वापरतो किंवा आपलं फिरणं जे काय आहे त्या प्रत्येक इच अँड एव्हरीथिंगच्या मागे काहीतरी फायनान्शियल आस्पेक्ट असतो. त्या प्रत्येक गोष्टीची कॉस्ट असते, तर ती जर का आपण कॅल्क्युलेट केले तर ती फायनान्स मॅनेजमेंट मध्येच येणार आहे. वेरी गुड सानिका, एक्सलेंट. सुबह आंख खुलती, रात को आंख बंद होने तक जो कुछ भी होता है दैट्स पार्ट ऑफ फाइनेंशियल मैनेजमेंट. वंडरफुल, very very good. Or any solid example? सर मी माझ्या आईला बघते फायनान्शियल मॅनेजमेंट करताना. ती ऍक्च्युली सगळं खर्च जो होतो, मेडिकल असेल कुणाचं किंवा काय असेल, गॅस आलं, बाथरूम मध्ये लावलं, असं तसं ते सगळं ते कॅलेंडर वरती नोट डाऊन करत असते ते सगळे आकडे. Okay. प्लस Okay. मग बँकेमध्ये जर कुठे काय प्रॉफिट येणार असेल किंवा काय तर त्याचे पण आकडे लिहून ठेवते. एक असे 2 वेगवेगळे कॉलम असतात, जाणारं आणि येणारं. तो ते माहितीये मला तसं. व्हेरी गुड. खूप छान. ओके, व्हेरी गुड, छान. अजून काही? सर कालच आम्ही आमचं बजेट काढलं वर्षाचं, की वर्षाला आम्हाला किती पैसे लागतात, तर तेवढे आम्ही आमच्या एका वेगळ्या अकाउंटला जमा करत राहतो. आणि त्याच्यातूनच आम्ही बाकीचे म्हणजे जे घरासाठीचे जे खर्च EMI असेल किंवा घराचा इतर डेलीचा खर्च आहे तो त्याच्यातून करतो. आणि त्याच्या Okay. व्यतिरिक्त जे पैसे आमचे जमा होतात मग त्याच्यामध्ये आम्ही ठरवतो की आता आपल्याला गरजेची कुठली गोष्ट आहे की ती त्या बजेटमध्ये येते का. फॉर एक्झाम्पल मला आता लॅपटॉप घ्यायचा आहे, तर मग लॅपटॉपसाठी मला इतकी रक्कम लागणार आहे, तर ती त्या अकाउंटला जेव्हा साठेल तेव्हा मी लॅपटॉप घेणार. पण माझं जे रेग्युलर बजेट आहे ते मात्र बजेट माझं त्याला हात लावून आम्ही लावत नाही की मला आता लॅपटॉप पाहिजे तर मी आत्ताच त्यातनं घेऊ शकते. Correct. तसं आम्ही ते 2 वेगवेगळे गोष्टी मेंटेन करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वैशाली, एनीबडी एल्स वॉन्ट्स टू शेअर डेली जे तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट ऍक्च्युली एक्सपिरियन्स करता विदाउट नोईंग, त्याच्याबद्दल कोणतरी एक्झाम्पल द्या. वैशालीनी दिलं, श्वेतानी दिलं, सानिकानी दिलं, खूप छान. लेट मी अंडरस्टँड. सर माझ्या बिझनेस मध्ये मी बाकीचे प्रोडक्ट्स पण विकते. फॉर एक्झाम्पल पालेकरचा ब्रेड फेमस आहे सातारमध्ये.
तर त्याप्रमाणे आज आता त्यांचे डे ठरलेले असतात त्या गाडीचे. तर ते गाडी त्या दिवशी येणार आहे हे माहित असल्यावर आपण त्याचे पैसे आधीच बाजूला काढून ठेवतो. की आज ओके, आपण एवढ्याचा माल मागवला आहे तर त्याचे पैसे एवढे बाजूला ठेवतो आपण. व्हेरी आणि गुड, राहिलेला आहे तो आपण खर्च करू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण जर फायनान्शियल मॅनेजमेंटच्या दृष्टीने बघितलं तर तुम्हाला लक्षात येतं की जेव्हा तुम्ही मार्केटात जाता भाजी विकत घ्यायला आणि भाजीवाल्याला विचारता, भाई ही तोंडली कशी दिली? तो सांगतो 40 रुपये किलो. तुम्ही 40 रुपये किलोनी घेता का? बार्गेनिंग करतो ना आपण. आपण बार्गेनिंग करतो. का करतो बार्गेनिंग? मे बी दुसऱ्या व्हेजिटेबल वेंडर कडे कमी मिळत असेल, मग हा ओके. जास्ती देतोय तसं. सो ते आपण इन्क्वायरी करतो. इकडे 40 आहे, दुसरीकडे पण बघूया. तिकडे पण त्यांनी 40 म्हटलं तर काय करायचं? जो चांगली क्वालिटीची तोंडली वगैरे विकत ते असेल तर ठीक आहे. त्याच्याकडनं ते 40 घेणार. हा price चांगली same क्वालिटी असेल आहे. मानलं दोन्हीकडे चांगली क्वालिटी आणि 40 म्हणतायत. पर्स मध्ये पैसे किती आहेत त्याचा नाही विचार आहेत, करतो. आपल्या पर्समध्ये पण पैसे आहेत. पण युजली टेंडन्सी Even though we are trying to negotiate that to 40, Yes. 35, 38, Yes. like that, why we try to do that? Again, part of to financial. save our money. येस, Yeah. 2 रुपये वाचले तर मी 2 रुपयात अजून काहीतरी घेऊ शकेन. एक आयटम मिळालं असतं नुसतं 40 रुपयात तोंडली. आता मी 40 रुपयात 1 किलो 38 रुपयात तोंडली घेतली, 2 रुपयाचं मी कोथिंबीर घेतली. सो मी 2 आयटम. दॅट्स ऑल्सो पार्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ आवर मनी, डिरायव्हिंग मॅक्झिमम बेनिफिट फॉर आवर सेल्फ इज फायनान्शियल मॅनेजमेंट. अजून काही असंच एक्झाम्पल? चला एक मी दिलं तुम्हाला, अजून काही आठवतं का काही एक्झाम्पल? सर, आपण जर किराणा शॉप मध्ये गेलो आणि हम्म. आपल्याला माहिती आहे की आपल्याला एवढे एवढे प्रोडक्ट पाहिजे हा. डेली नीडचे, तर मग तिथे पण आपण विचार करतो की मग आपण आपल्या बजेटमध्ये सगळं काही आलं पाहिजे आणि मग कमी जास्त रेट करतो. अजून काय करतो? बऱ्याच वेळा आपण आपला असा प्रयत्न असतो की आपण होलसेल मार्केटमध्ये किंवा आपल्याला हे जे प्रोडक्ट आहेत ते कमीत कमी रेट मध्ये कुठे मिळतील, किंवा आपण मोस्टली सुपर सेवर पॅकेज जे असतात की व्हेरी 1 गुड. किलो घेतलं तर 10 रुपयाला, तर मग 2 किलो घेतलं तर 18 रुपयालाच मिळणार आपल्याला, किंवा 3 किलो घेतलं तर अजून 25-26 रुपयालाच मिळणार आपल्याला, तर आपण ते ऑप्शन चूज करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे बल्क बाईंगचा माध्यम शोधतो. त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला सतत लागत असतात. सो वाय नॉट बाय इट बल्क अँड रिड्यूस द कॉस्ट. अगेन पार्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. व्हेरी गुड. कोणीतरी सांगितलं होलसेल कडनं घेतलेलं बरं, रिटेलरचा ऐवजी. पार्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. कोणीतरी स्थानिकांनी शब्द वापरला, नेगोशिएशन, पार्ट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. द एफर्ट इज टू सेव्ह more and more money for self. The moment we save money, it translates into, म्हणतो ना, रुपी सेव्ड इज रुपी अर्न. सो आपण अर्न केल्यासारखं. नाही ते 40 गेले असते, 38 ला विकत घेतला म्हणजे मी 2 रुपये माझ्यासाठी अजून आहेत. लाईक दॅट. मला एक गोष्ट आठवली या फायनान्शियल मॅनेजमेंट वरून. हे जे आम्ही शिकायच्या आधी किंवा जेव्हा आमचं नवीन नवीन लग्न झालं तेव्हा आम्ही काय करायचो माहितीये, दर महिन्याला किती खर्च यायचा, प्रत्येक दुधाचे पैसे वेगळे, भाजीचे पैसे वेगळे, किराणा मालाचे पैसे वेगळे, प्रत्येकाचे वेगवेगळे पॅकेट्स बनवून ठेवायचो आणि त्या पॅकेटमध्ये त्या महिन्याला लागणारे पैसे घालून ठेवायचो. समजा त्या आणि खर्च करायचा असेल तर त्याच पाकिटातून करायचा आणि त्या पाकिटात जर महिन्याच्या अखेरला पैसे उरले तर ते आपलं बचत, सेव्हिंग. सेव्हिंग. दर महिन्याला आम्ही असंच करायचो आणि पाकिटं वेगवेगळे बनवून ठेवायची, नावं लिहून त्याच्यावरती. आठवतं ना? करेक्ट. सो दॅट वॉज आणि उरलेले पैसे आम्ही मग जाऊन मीरामार बीच, गोव्याला आम्ही राहत होतो, तिकडे मीरामार बीचला जाऊन मस्त उडवायचो. पण आनंद वाटायचा आम्हाला आनंद, तेव्हा yes. की पैसे आम्ही Yeah. वाचवले. सो दॅट इज हाऊ इट इज फायनान्शियल मॅनेजमेंट. दुसरं एक फायनान्शियल मॅनेजमेंट आहे की पैसे एवढे आहेत, आपल्याला एवढा माल घ्यायचा आहे, पण एवढ्या पैशात एवढा माल येऊ शकत नाही. सो वी ट्राय टू रिड्यूस अवर कंजम्पशन. कल से आधी रोटी सब लोग कम खाएंगे घर में. 4 लोग हैं यानी 2 रोटी कम बनेगी. सो 2 रोटी कम बनेगी तो उतना आटा बचेगा. सो यू बाय लेसर क्वांटिटी. दैट्स ऑल्सो पार्ट ऑफ फाइनेंशियल मैनेजमेंट. क्योंकि घर चलाना है,
वो भी एक बहुत बड़ा फाइनेंशियल मैनेजमेंट है। लेडीज लोग तो चकाचक जानती हैं, उनमें चैंपियन है। विदाउट इवन लर्निंग इन ए कॉलेज और MBA डिग्री, लेडीज लोग चैंपियन फाइनेंशियल मैनेजर्स हैं। यदि वो नहीं होती है तो घर का फाइनेंस पुरुष नहीं संभाल पाता। उसको बचे हुए पैसे मिलते तो कहाँ जाता? हाँ, पैसे सापडले ते कुठे जातं जास्तीत जास्त लोक? बार बार. पार्टी शार्टी करायला. Yes, correct. So ऐसा है. So that is called financial management. Any other question on this financial management? Then we move on to profit and loss. मोठे मोठे शब्द दिलेले आहेत, but त्याचा actual meaning खूप सोपा आहे. Managing the finance is financial management. And managing the finance in the most optimum manner is the best finance manager. क्रेडिट वर माल घेणं पण फायनान्शियल मॅनेजमेंटचा भाग आहे. एग्री करता की डिसएग्री करता? बघूया. येस सर. यस, दैट्स ऑल्सो पार्ट ऑफ फाइनेंशियल मैनेजमेंट. आज मेरे पास पैसे नहीं है, तू माल रख के जा, बिकते ही तेरे को पैसे दे दूंगा. त्याला पण माल विकायचा आहे, तो पण म्हणतो चलो ठीक है, कोई तो मेरा माल रख रहा है, मैं रख के जाता हूं. सो दैट्स ऑल्सो पार्ट ऑफ फाइनेंशियल मैनेजमेंट. Okay, so let's move on to the next thing called profit and loss account. सर एक क्वेश्चन आहे मला. हाँ, बोला ना बेटा. होलसेलर्स आणि रिटेलर्स मध्ये एवढा प्राइस डिफरन्स का असतो? ओके, सांगतो तुम्हाला. आता तुम्ही काहीतरी प्रोडक्ट बनवताय श्वेता समजा, आणि तुमच्याकडे कोणतरी येतो आणि ती व्यक्ती तुमच्याकडनं ती प्रोडक्ट विकत घेते. समजा ते जे प्रोडक्ट आहे तुम्ही 10 रुपयात तयार करताय आणि त्याचा तुमच्या डोक्यात प्राइस आहे 15 रुपये. ओके, की समोरच्या ग्राहकाकडनं 15 रुपये पाहिजे मला. जेव्हा ती व्यक्ती येते तुम्ही त्याच्याकडनं 15 रुपये घेता. मग अजून एक व्यक्ती येते, ते म्हणते श्वेता मॅडम, मी तुम्हाला तुमची विक्री वाढवण्यात प्रयत्न करणार आहे, तर मला तुम्ही काय देणार? तर तुम्ही काय करता? त्याच्यावर लिहिलेलं आहे MRP 15. डिस्काउंट देतो आपण त्यांना. त्याला आपण डिस्काउंट देतो. तो म्हणतो अरे वा, कोणतरी मला एक हात सापडला, हियर इट इज. आपण त्याला म्हणतो ठीक है, आपको मैं 13 रुपये में देने को राजी हूं. कारण त्यांनी जर विकलं की त्याला एका वेळेस 2 रुपये मिळतील. आता तो पुढे काय जाऊन काय करतो? तो म्हणतो मला 1 रुपया मिळाला तरी चालेल, पुढच्या कोणतरी बघूया. अजून एक येतो त्याच्याकडे, तो छोटा त्याचा, तो म्हणतो मैं आपसे माल लेके बेचूंगा, मेरा 1 रुपया. सो असे जे मार्जिन आहे ते डिवाइड होत जातात. म्हणून ते स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्यूटर, होलसेलर, रिटेलर. सो एक माल जो फैक्ट्री में बनता है, कंज्यूमर तक पहुंचने तक उसमें 3 से 4 लेयर होते हैं. 3 से 4 लेयर होते हैं, और ये 3 से 4 लेयर होना जरूरी है. हम लोगों को हमेशा बोला जाता है मिडिलमैन नहीं चाहिए. ये मिडिलमैन है कौन? Who are these middle? Sir, wholesaler and retailer. Yes, they are also into business. उनको निकाल देंगे तो वो बेकार हो जाएंगे, वो बेकार हो जाएंगे तो उनके अंडर काम करने वाले बेकार हो जाएंगे. सो ये सब डायरेक्ट यहाँ से वहां ये सब बड़ी बड़ी बातें सुनने को मिलता है. एवरीथिंग इज हम्बग. इनका होना बहुत जरूरी है. दे आर ए चेन, दे आर ए लिंक टू रीच योर प्रोडक्ट टू द कॉर्नर ऑफ द कंट्री. उनके सिवा आपके प्रोडक्ट कॉर्नर ऑफ कंट्री नहीं पहुंच सकता. सो आपको उनको कमीशन देना ही पड़ता है. कमीशन एजेंट जो कहते हैं हम लोग, सो देना ही पड़ता है, और इनका उपयोग करना ही पड़ता है हर कंपनी को, चाहे कितनी भी बड़ी कंपनी क्यों ना हो. क्या लगता है हिंदुस्तान लीवर का प्रोडक्ट जो मुंबई में बनता है वो अपने आप चल के कश्मीर में पहुंच जाता है? नहीं, इन्हीं के लोगों के माध्यम से. तो जो लोग इसमें जुड़े हैं उन्हें कुछ ना कुछ देते रहना चाहिए. तो जो पहले वाले को 15 रुपए की चीज है वो 10 रुपए में मिलती है, वो नेक्स्ट को 11 में बेच देता है, नेक्स्ट 11 वाला को 12 में देता है, 12 वाला नेक्स्ट 13 में देता है. इस तरह से वो फाइनली कस्टमर के पास 15 रुपए में पहुंचता है. हम जब क्लासरूम में प्रोग्राम करते हैं, तो हमारी एक आदत है कि हम जितने बच्चे बोलते रहते हैं
उनको एक 5-5 रुपए का कैडबरी चॉकलेट देते हैं। इसलिए क्लास में सब बोलते हैं, क्योंकि सबको कैडबरी चॉकलेट चाहिए होता है। कोई 5 जमा करता है, कोई 10 जमा करता है। और जो बहुत ही बढ़िया होता है उसको हम एक छोटा सा कछुआ, क्रिस्टल का कछुआ गिफ्ट देते हैं। तो पहले हम ये जो क्रिस्टल का कछुआ था ये हम खरीद रहे थे हमारे इधर विले पार्ले में एक दुकान से, तो हमें वो 75 रुपीज में मिला। हमने एक पीस खरीदा, 75 रुपीज में मिला। जब हमने कहा कि हमें 12 पीस चाहिए तो उसने उसको 72 रुपीज कर दिया। हमने कहा हमें हर महीने लगेंगे 12-12 पीस, तो उसने 70 रुपया कर दिया। फिर अब हम यहां से एक बार अपने स्टूडेंट्स को लेके जब क्रॉफर्ड मार्केट एंड मस्जिद बंदर गए तो वहां पे देखा चाइनीज लेन, उधर जाके पूछा तो उधर पता चला एक ने कहा 44 रुपीज वही पीस। तो दूसरी दुकान में पूछा, उसने 46 कहा। तीसरी दुकान में गए, उसने भी कहा 44। तो उसने पूछा कितना पीस चाहिए, तो हमने कहा हमें तो 12 पीस चाहिए। तो उसने कहा हम 12 पीस नहीं देते हैं, आपको बॉक्स लेना पड़ेगा। हमने पूछा बॉक्स में कितने होते हैं, तो उन्होंने कहा 72 पीस होते हैं। तो उन्होंने कहा कि ये 72 पीस कितने का आएगा। तो जब हमने हिसाब लगाया पता चला वो 72 पीस हमें 38 रुपीज पर पीस के हिसाब से मिल रहा था। तो उसने बाद में पूछा कि अचानक 12 के बदले अभी आप 72 ले रहे हो, ये किस लिए ले रहे हो। तो हमने कहा कि हमारे जो स्टूडेंट्स होते हैं हम उनको गिफ्ट देते हैं। तो उसने तुरंत और 2 रुपया कर दिया कम, एंड ईच पीस वी गॉट फॉर जस्ट 34 रुपीज। तो अभी मैंने सोचा अरे बाप रे, ये यदि 34 रुपए में दे रहा है, ही इज ऑल्सो अर्निंग समथिंग। सो माई नेक्स्ट क्वेश्चन टू हिम वाज, आपको ये कहां से आता है। सो ही गेव मी एन एड्रेस कॉल्ड एक्सिस एंटरप्राइज, कि ये लोग हमको सप्लाई करते हैं। सो जब हमने एक्सिस एंटरप्राइज को फोन किया तो उन्होंने बताया ये 22 रुपए में ये पीस, एक पीस के हिसाब से बॉक्स सप्लाई होता है। सो एक्सिस एंटरप्राइज को पूछा आपके पास कहां से माल आता है, तो उन्होंने कहा चाइना से आता है। सो चाइना से आपको कितने में मिलता है, तो उन्होंने कहा चाइना से हमको मिलता है करीब इंडियन करेंसी 11 रुपए, फिर उस पर कस्टम ड्यूटी ये सब लग के कहीं पे 16-17 रुपए। आलं लक्षात तुम्हाला श्वेत, मोर द हैंड्स इन्वॉल्व, ग्रॅज्युअली द price of the product starts going up. Those many people start earning money on that particular product. So कहां 78 रुपीज और कहां एक्चुअली 20 रुपया। सो 20 से 78 लोगों को इनकम करके डिस्ट्रीब्यूट होती रहती है, वो स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्यूटर, होलसेलर, रिटेलर। ओके श्वेता? येस सर। वेरी गुड। ओके, लेट्स मूव ऑन टू द प्रॉफिट एंड लॉस अकाउंट. The word itself says काय अकाउंट आहे, प्रॉफिट की लॉस. हम क्या कर रहे हैं, हम जो कर रहे हैं उसमें हमें प्रॉफिट हो रहा है कि लॉस हो रहा है. हम लोगों ने 3 कॉस्ट की बात की थी, याद है आप लोगों को 3 कॉस्ट? यस सर. कौन सा फर्स्ट कॉस्ट कौन सा था? स्टार्टअप कॉस्ट. सेकंड कॉस्ट फिक्स फिक्स्ड कॉस्ट. कॉस्ट. थर्ड कॉस्ट प्रोडक्शन कॉस्ट, मैन्युफैक्चरिंग कॉस्ट. मैन्युफैक्चरिंग कॉस्ट. ये जो 3 कॉस्ट हैं, इन 3 कॉस्ट में से फिक्स्ड कॉस्ट एंड प्रोडक्शन कॉस्ट, ये 2 कॉस्ट प्रॉफिट एंड लॉस के पार्ट होते हैं. प्रॉफिट एंड लॉस में इन कॉस्ट को कवर किया जाता है कि इस साल प्रोडक्शन कॉस्ट के टाइम में इस साल हमने कितना प्रोड्यूस किया, कितना बेचा, उसके कारण हमें कितना मार्जिन मिला, और उसके बाद हमारा फिक्स्ड कॉस्ट क्या था. यदि कुछ पैसे उसमें कुछ बचा तो वो प्रॉफिट है, यदि नहीं बचा, यदि आपके खर्च ऊपर के मार्जिन से ज्यादा हो गए हैं सो आपका लॉस है. सो मैं आप लोगों के साथ टेम्पलेट शेयर करूंगा तो आपको पता चल जाएगा. इट इज नॉट अ वेरी डिफिकल्ट थिंग टू अंडरस्टैंड. ये आपको 3 कॉस्ट समझ आ गए हैं. उसमें ये जो 2 कॉस्ट हैं, फिक्स्ड कॉस्ट एंड प्रोडक्शन कॉस्ट, प्रॉफिट एंड लॉस स्टेटमेंट के भाग होते हैं. और जो स्टार्टअप कॉस्ट होता है वो बैलेंस शीट में अपीयर होता है. वो कैसे अपीयर होता है, जब हम बैलेंस शीट के बारे में बात करेंगे तब आपको बताएंगे. सो प्रॉफिट एंड लॉस में आप बताते हो, एक फाइनेंशियल ईयर का प्रॉफिट एंड लॉस बनाया जाता है. फाइनेंशियल ईयर सब लोग जानते हैं.
Yes, sir. 1st of April to 31st of March is a Yes. accounting year or Yes, financial year. exactly. 1st April से लेकर 31st March को of next year is called financial year. It has 12 months. So 12 महीने का हिसाब देखा जाता है क्योंकि बिजनेस में उतार चढ़ाव होते हैं, लेकिन कंपनियां आजकल हर हफ्ते का प्रॉफिट एंड लॉस तैयार करती है. इतना क्लोजली मॉनिटर किया जाता है क्योंकि हर बिजनेस का एक ही उद्देश्य है, प्रॉफिट कमाना. और यदि लॉस हो रहा है तो इमीडिएटली एक्शन लेना जिससे कि कंपनी का नुकसान कम हो और कंपनी सस्टेन हो. सो प्रॉफिट एंड लॉस के ऊपर भी एक अकाउंट कभी कभी आपको देखने को मिलेगा, ट्रेडिंग अकाउंट करके. उसके ऊपर दूसरा भी एक नाम आ सकता है इंस्टेड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, मैन्युफैक्चरिंग अकाउंट. सो मैन्युफैक्चरिंग अकाउंट भी प्रॉफिट एंड लॉस का ही एक भाग होता है. उसमें लिखा रहता है कि हमने इस साल कितना माल खरीदा, उस माल से कितना माल बनाया, कितना माल बिक गया, कितना माल अभी तक बाकी है. ये चारों चीजें लिखी जाती हैं. जो बिक गया उससे कितने पैसे आए. तो इसके लिए हमारा मार्जिन शब्द सबको याद है ना? यस सर. येस सर. हाँ, क्या कैसे निकाला जाता है मार्जिन? कैसे निकाला था हम लोगों ने चाय के उदाहरण में मार्जिन? जो आपण जो खर्च केला आहे ते प्रोडक्ट बनवण्यासाठी ते सोडून त्यामध्ये आपलं प्रॉफिट ऍड करून आपण त्याचं कॉस्ट ठरवतो. कॉस्ट नाही, प्राइस ठरवतो. प्राइस ठरवतो. हाँ, सो सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज कॉल्ड मार्जिन. सांगितलं होतं ना चहाच्या प्रोग्रामच्या चहा बनवण्याचं आपण जेव्हा उदाहरण घेतलेलं तेव्हा? येस सर. हो सर. सो परत एक रिकॅप करूया. येस, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन और मैन्युफॅक्चरिंग कॉस्ट इज कॉल्ड, डिफरन्स इज कॉल्ड मार्जिन. मार्जिन आहे त्याला अकाउंटिंगच्या लँग्वेज मध्ये काहीतरी एक वर्ड होतं, काही आठवतं का काय शब्द होता त्याला? प्रॉफिट म्हणतात पण प्रॉफिटच्या आधी अजून एक वर्ड लावलं जातं, ग्रॉस प्रॉफिट. आठवतं का आपण हे शब्द वापरलेला, ग्रॉस प्रॉफिट? येस. या, ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू मार्जिन. नेहमी ग्रॉस प्रॉफिट मधनं बाकीचे खर्च जे आहेत, फिक्स्ड कॉस्ट कमी केलं, जर तरीही काहीतरी राहिलं इज कॉल्ड प्रॉफिट. जर तुमचा खर्च ग्रॉस प्रॉफिट पेक्षा जास्त झालाय तर यू आर इन टू लॉस. दॅट इज व्हॉट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकेकाळी वर्षाचा अखेर तयार व्हायचा, पण आज हा दर आठवड्याला तयार होतो, दर महिन्याला तयार होतो. दर महिन्याच्या अखेर त्याच्यावर पूर्ण कंपनीची टीम बसून डिस्कस करते. त्याप्रमाणे पुढचे प्लॅन्स तयार होतात, पुढचे बजेट्स तयार होतात, पुढचे प्रोजेक्शन्स तयार होतात की पुढच्या महिन्यात आपल्याला काय केलं पाहिजे ज्याच्यामुळे ते इन केस लॉस झालाय ते भरून काढता आलं पाहिजे. जर प्रॉफिट झालाय ते या प्रॉफिटला कसा इम्प्रूव्ह करता येईल या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कडे. इम्पॉर्टंट आहे समजणं. मालकाला हा स्टेटमेंट समजलेलं पाहिजे, त्यांनी बसून करता कामा नये. ही शुड नॉट बिकम अकाउंटंट, ही शुड बी बिझनेसमॅन. हिज मेन फोकस शुड बी बिझनेस, बट ही मस्ट नो फाइनेंशियल अकाउंटिंग आता कि मैं यदि कुछ बेच रहा हूं तो मैं कितना कमा रहा हूं. त्याला पुस्तक बघायची गरज लागली नाही पाहिजे. ते नुसतं त्यांनी विचारलं पाहिजे कल क्या हुआ. त्याला जर सांगितलं कल ये हुआ, त्याच्या डोक्यात ते कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिकली व्हायला पाहिजे. ही शुड बी स्पेंडिंग मॅक्झिमम 5 minutes टू अंडरस्टँड yesterday what happened. आणि दॅट इज व्हॉट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर परत सांगा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये कुठचे 2 अकाउंट अपियर होतात, कुठचे 2 कॉस्ट अपियर होतात? फिक्स कॉस्ट आणि प्रोडक्शन कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट आणि प्रोडक्शन कॉस्ट. जर प्रॉफिट झाला असेल तो जो प्रॉफिट आहे तो बॅलन्स शीट मध्ये ट्रान्सफर होतो. जर लॉस झाला असेल तो पण बॅलन्स शीट मध्ये ट्रान्सफर होतो. सो दॅट इज व्हॉट इज कॉल्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मालकाची याच स्टेटमेंटवर जास्त नजर असते कारण प्रॉफिट इज द ऑब्जेक्टिव. चलिए, प्रॉफिट एंड लॉस पे कुछ क्वेश्चन होगा तो पूछिए. तुम्हाला तिन्ही कॉस्ट लक्षात आहेत ना बरोबर? येस सर. येस सर. श्योर.
येस सर. ओके, मला फिक्स्ड कॉस्टची खासियत सांगा बघूया. फिक्स्ड Uh, कॉस्ट इज अ वन टाइम सर, इन्व्हेस्टमेंट. फिक्स्ड कॉस्ट बिजनेस चलने के लिए सॉरी सर. खर्च. बिजनेस चलाने के लिए खर्च, बराबर है, लेकिन उसकी एक बहुत बड़ी खासियत, जो जो सर, खर्च ओनर डोंट लाइक करने इट. पड़ते हैं. यस, करना ओनर्स ही डोंट पड़ता है लाइक सर. इट. हाँ बेटा, कहा क्या कहा? ये खर्च करना ही पड़ता है करना ही पडता है. ओनर्स डोंट लाईक इट. व्हाय दे? आणि हा मंथली असतो. हा मंथली असतो, मंथली असतो. पण मेन स्टेटमेंट अजून येत नाहीये कोणाकडनं. कॉस्ट का सबसे बड़ा स्टेटमेंट था, बिजनेस चले. बिजनेस चले या नहीं चले, खर्च करना ही पड़ता है. यस, दैट इज द मोस्ट इंपॉर्टेंट स्टेटमेंट ऑफ फिक्स्ड कॉस्ट. वेरी गुड, ये मुझे सुनने का था. हमेशा याद रखिए, फिक्स्ड कॉस्ट की सबसे बड़ी खासियत यही है, बिजनेस चले या ना चले, ये खर्च होते ही रहेंगे. बिजली का बिल भरना ही पड़ेगा, पानी का बिल भरना ही पड़ेगा, मोबाइल रिचार्ज करना ही पड़ेगा, किराया देना ही पड़ेगा, टैक्स देना ही पड़ेगा, लेबर चार्ज देना ही पड़ेगा. हाँ जी, सर, लेबर चार्ज भी देना. यस, वो भी देना ही पड़ेगा, सैलरी देनी ही पड़ेगी, बोनस देना ही पड़ेगा, छुटकारा नहीं. सो दैट इज फिक्स्ड कॉस्ट. तो इसके लिए उसको प्रॉफिट एंड लॉस में लिया जाता है कि भैया ये साल मेरा तो लॉकडाउन था, तब भी मेरे ये खर्च हुए, इतने पैसे गए. इस साल मेरे पास बिका तो कुछ नहीं, 9 महीने बिक ही नहीं रहा था कुछ, तब भी मुझे देने पड़े. प्रॉफिट कमाया होगा उसने? नो सर. नहीं, लॉस हुआ होगा. लॉस को हमेशा ब्रैकेट में लिखा जाता है, ये याद रखिए. मैं जब आपको टेम्पलेट दूंगा उसमें वो सब डिस्क्राइब किया रहेगा. मैं चाहता था कि एक पावर पॉइंट दिखाऊं, लेकिन पावर पॉइंट नेट पे भी बहुत हैं, वो भी देखा जा सकता है. मैंने कहा आज थोड़ा सा बात करके बताएं. तो प्रॉफिट एंड लॉस वो है जिसमें फिक्स्ड कॉस्ट और profit. सर, लॉस को ब्रैकेट में क्यों लिखा जाता है सर? ओके, एक जमाने में क्या था, जब हाथ से किताब लिखी जाती थी, सो लॉस को लाल इंक से लिखा जाता, लिखा रहता था लॉस. यदि उसे को उसी काले और ब्लू इंक से लिखा जाए, और यदि आदमी गलती से न पढ़े, तो उसे पता नहीं चलता था कि ये प्रॉफिट है कि लॉस है. तो उस जमाने में उसको रेड पेन से लिखा जाता था. यदि आपका फिगर नेगेटिव है, लॉस है, तो उसके सामने एक माइनस साइन लगाया जाता था और बाद में उसको रेड पेन से लिखा जाता था. फिर थोड़े दिन के बाद कंप्यूटर्स आए. तो कंप्यूटर से ये प्रिंट आउट आने शुरू हुए. सो कंप्यूटर में भी अभी कभी कभी फिगर्स आते थे तो माइनस फिगर आती थी. समझ लीजिए कभी गलती से प्रिंटर में कुछ खराबी आ गई और माइनस की जगह पे वो माइनस साइन आया ही नहीं. 20,000 रुपया माइनस आना चाहिए था, लेकिन वो माइनस साइन अपीयर ही नहीं हुआ कुछ कारण से. तो आपको क्या इंडिकेशन मिलता है? -20,000 छपना था, लेकिन वो माइनस दिखाई नहीं दिया, 20,000 छपा. सो आपको क्या लगेगा? प्रॉफिट. कोई भी सोचेगा 20,000 का प्रॉफिट हो गया. तो उसके ऊपर थोड़ा सा फिर ये हुआ, फिर प्रिंटर आए जिसमें 2 कलर का प्रिंट होता था, तो उन्होंने लाल कलर से प्रिंट करना शुरू किया, लेकिन तब भी गड़बड़ होने लगी. तब किसी ने दिमाग लड़ाया कि लॉस जब भी लिखा जाएगा उसको ब्रैकेट लगा देंगे. और आजकल अभी तो कलर प्रिंटर है, ब्रैकेट भी लगाते हैं और लाल कलर में भी प्रिंट करते हैं, यानी ब्रैकेट में लिखा है तो इट्स ए नेगेटिव वैल्यू. इस तरह से फिक्स हो गया. तो आज सब लोग समझते हैं, जो अकाउंट समझते हैं, जैसे ही ब्रैकेट देखता है वो समझ जाता है कि ये इट इज इंडिकेटिंग नेगेटिव लॉस, इसलिए ब्रैकेट लगा. ओके सर, थैंक यू सर. ओके, सो दैट इज व्हाट इज कॉल्ड प्रॉफिट एंड लॉस अकाउंट. अब आते हैं हम लोग, एक कॉमन वर्ड सब लोग जानते हैं, बैलेंस शीट. बैलेंस शीट, 2 वर्ड हैं इसमें, बैलेंस एंड शीट. तो क्या हो सकता है ये बैलेंस और इनकमिंग एंड आउटगोइंग ऑफ मनीज बैलेंस सर. बैलेंसिंग शीट. ओके, प्रॉफिट एंड लॉस बैलेंसिंग शीट. ओके, प्रॉफिट एंड लॉस एक अलग स्टेटमेंट है. अब ये बैलेंस शीट क्या है? तो प्रॉफिट एंड लॉस को इनकम स्टेटमेंट भी कहते हैं,
केवल याद रखिए, अदरवाइज प्रॉफिट एंड लॉस एंड इनकम शीट इज सेम। ओके, बैलेंस शीट इज एग्जैक्टली यही है कि 1 साल होने के बाद अब मेरे पास मेरे बिजनेस में क्या क्या बैलेंस है, उसको एक शीट पे उतारा गया है। आपकी एक फैक्ट्री है जो आपने लगाई, बराबर है, मशीन लाए, जगह खरीदी, पैसे खर्च हुए। यस सर। तो वो पैसे आपने खुद ने भी लगाए, बैंक से लोन लिया। सो आपके पास एक शीट बनती है कि मैंने अपने पैसे इतने लगाए थे, बैंक से मुझे इतने पैसे मिले थे, ये जो पैसे आए इससे मैंने मशीन खरीदी थी, ये मशीन है, ये मैंने जगह खरीदी थी, ये फर्नीचर बनाया था, और इतने पैसे अब मेरे पास बच गए हैं। शॉर्ट में बता रहा हूं, पहले 4 लाइन। आपने 10,000 लेके आए, आपको 5 लाख रुपए बैंक ने दिए, तो आपके पास 5,10,000 रुपए आए, और आपने उसमें से जगह खरीदी, फर्नीचर किया, मशीन खरीदी, अब आपके पास 30,000 रुपए रह गए हैं जो कि आपके बैंक में है। और उसकी यदि टोटल मारेंगे तो वो भी 5,10,000 आएगा, इसकी टोटल मारेंगे 5,10,000। यानी पैसे आए, कहां से आए, उसका हमने कहां पे यूटिलाइजेशन किया, किस तरह से किया, ये दूसरी जगह 2 कॉलम में बीच में बैलेंस किया जाता है कि आया हुआ पैसा, हाउ इट हैज गॉट यूज्ड इन बिजनेस। यानी अदर वे ऑफ सेइंग, आपने पैसे लगाए 10,000 रुपए, आपकी इच्छा हमेशा रहती है कि मेरे 10,000 दिखाई देते रहने चाहिए बिजनेस में। बैंक ने लोन दिया है, उसको वापस देना है, मुझे पता रहना चाहिए, तो वो स्टेटमेंट में आता है। आपने किसी को माल दिया है और उससे अभी पैसे आने हैं, आप कहीं पे लिख के रखोगे की नहीं रखोगे? आपण कोणाला तरी माल विकलाय आणि तो म्हणाला की मी 1 महिन्यानी पैसे देणार, तुम्ही लिहून ठेवणार की नाही लिहून ठेवणार? यस सर। लिहून ठेवणार सर. एकच व्यक्ती असेल ते डोक्यात ठेवाल, पण 100 माणसं आहेत जे तुमच्याकडनं माल घेत आहेत आणि सांगतायत पुढच्या महिन्यात पैसे देऊ, डोक्यात राहू शकेल का? नाही. नो सर। सो आपण ते लिहून ठेवतो, त्याला आपण म्हणतो डेटर्स, सन्ड्री डेटर्स म्हणतो अकाउंटिंग लँग्वेज मध्ये। हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, कारण तुम्ही जर बिझनेस करणार असेल तर तुमचा फोकस बिझनेसवर असायला पाहिजे, पण या गोष्टींची थोडक्यात माहिती असायला हवी। तुमचं मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे प्रॉफिट अँड लॉस आणि डेलीचं टार्गेट। बैलेंस शीट बनवायचं काम अकाउंटंटवर सोडून द्यायचं। सर आपने जो बोला अभी वो मैं भी बोल सकती थी, पर मैंने नहीं बोला क्योंकि मैं पूरा अकाउंट के लैंग्वेज में बोलती तो किसको पता नहीं चलता। कोई बात नहीं, बोल देने का था। आज जब अकाउंटिंग की बात हो रही तो अकाउंटिंग लैंग्वेज बोल देना था, तो अभी बोल सकते हो आप। उसको मैं डिकोड कर देता सिंपल लैंग्वेज में। ओके ठीक है। अभी भी बोल सकते हैं आप। नहीं अभी आपने बता दिया है तो मेरे बोलने की जरूरत नहीं है। हाँ ओके, मैंने एक स्टोरी बताई थी ना, आमचा पण तेज है वैसा। वेरी गुड, कोई बात नहीं। सो बैलेंस शीट क्या करता है, इन सब चीजों को लिस्टिंग करके रखता है कि आपके पास मशीन है, जगह है, ये है, वो है, इतने लोगों से पैसे आने हैं, बैंक में इतने पैसे हैं, ये सब आपके चीजें हैं, आप इन सब के मालिक हैं। और दूसरी जगह पे दिखाता है कि ये तो ठीक है, लेकिन आपको बैंक से पे लोन लिया था तो बैंक को पैसा वापस देना है। आपने किसी से माल खरीदा था क्रेडिट पे, उसको पैसे देने हैं। गवर्नमेंट को टैक्स भरना है, अभी तक आपने टैक्स नहीं भरा है, वो देना है। तो ये सब चीजें इस बैलेंस शीट में दिखाई जाती हैं। मैं इसको ज्यादा एक्सप्लेन नहीं करूंगा। यदि आप एक कोई बैलेंस शीट इस पे चले जाइए, गूगल पे इमेज में जाके केवल लिखिए फॉर्मेट ऑफ बैलेंस शीट, उसको देखेंगे तो उसको आपको समझ आ जाएगा कि एक जगह पे कहां कहां से बिजनेस में पैसे आ रहे हैं, किस तरह से पैसे आ रहे हैं, और दूसरी तरफ ये लिखा जाता है कि वो पैसे कहां कहां यूज हुए हैं ड्यूरिंग द ईयर, और उनके बीच में एक समन्वय साधा जाता है जिसको बोलते हैं बैलेंस शीट। बैलेंस शीट इज द रिफ्लेक्शन ऑफ कंपनीज हेल्थ। हमेशा बैंक वही मांगती है, हमको आपका गए 3 साल का बैलेंस शीट दे दीजिए, क्योंकि उसमें पता चलता है कि कंपनी के पास क्या क्या है, कितना देना है, कितना आना है, कंपनी की हेल्थ कैसी है। उसमें कुछ वर्ड पढ़ेंगे आप, करंट एसेट्स, करंट लायबिलिटीज। सो चलिए पूर्वी से पूछते हैं, बेटा आप बता सकते हो करंट एसेट्स
क्या हो सकता है? जो कि हम डेली में यूज करते हैं वो करंट एसेट होते हैं। फॉर एग्जांपल कैश इन हैंड या कैश एट बैंक, जो कि चेंज हो सकता है। करेक्ट, करेक्ट, ओके, वेरी गुड पूर्वी, एक्सीलेंट। करंट एसेट्स यानी वो जिससे तुरंत पैसे बन सकते हैं, क्विकली वी कैन मेक मनी, वी कैन रियलाइज दोज मनीज, इज कॉल्ड करंट एसेट। एंड नॉन करंट एसेट्स उसको कहते हैं जिसमें वक्त लगता है, टाइम लगता है। करंट एसेट्स यानी हमको आने वाले 5-6 दिनों में उसमें से पैसे मिल सकते हैं, जैसे अपने पास कैश बैलेंस है, किसी से हमको पैसा आना है, वो ये सब करंट, म्यूचुअल फंड में आपने पैसे डाले हैं, वो आपके करंट एसेट्स हैं। वैसे ही करंट लायबिलिटी है, आजकल में जिसको पैसा देना है वो करंट लायबिलिटी है, बैंक को इंटरेस्ट देना है वो करंट लायबिलिटी है। पर जैसे मैं कह रहा हूं, ये केवल थोड़े में समझने की जरूरत है, अकाउंटेंट की तरह समझने की बिल्कुल जरूरत नहीं है आप लोगों को। जब आप कभी भी बिजनेस करेंगे, बिल्कुल भी अकाउंटेंट बनने की कोशिश मत करिएगा। बिजनेस पे पूरा ध्यान डालिए, उसको बढ़ाइए और अकाउंटेंट को इस तरह से काम करवाइए कि वो आपको हर टाइम ये देता रहता है, करेक्ट क्लू देता रहता है। हमारे यहाँ पे आधे से ज्यादा बिजनेस में आधे पके हुए अकाउंटेंट काम करते हैं, जिनको अकाउंटिंग है क्या यही बराबर मालूम नहीं है। इसके लिए वो ओनर को करेक्ट क्लू नहीं दे पाते। अदरवाइज अकाउंटेंट का काम यही है कि ओनर के पीछे खड़े रह के उसको समझाते रहना, भाई ये जो आप खर्च कर रहे हो इससे ये तकलीफ होगी, आप जो ये बड़ी गाड़ी खरीद रहे हो 70 लाख रुपए देके, इससे देखिए क्या तकलीफ हो सकती है कंपनी की। ये अकाउंटेंट का काम है। लेकिन अकाउंटेंट सोच रहे यदि मैं बताऊंगा तो मेरी नौकरी जाएगी, जबकि अकाउंटेंट को डरने की जरूरत नहीं होती, उसको ट्रू पिक्चर प्रेजेंट करने का काम होता है। पर हमारे भारत में 90% अकाउंटेंट भीगी बिल्ली का काम करते हैं। So that is what is called balance sheet, profit and loss account, and financial management. Any questions on this? I will share a good write-up in a very simple language to Sachin sir, which will be distributed to you all. Accounting आहे, rather than understanding its financial management, which is the core of every business. त्या दिवशी एक मॅडम आलेले ज्यांनी सांगितलं की हार्ट आहे बिझनेसचा, इट इज हार्ट. त्यांना पण थोडा वेळ लागला, पण जेव्हा त्यांना लक्षात आलं, काय त्या मॅडमचं नाव होतं, सॉरी, सचिन सर, त्यांनी स्वतःच्या बिझनेस बद्दल सांगितलेलं. सोनम गुजराती वगैरे होतं का? नाही 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 नाही, त्याच्या आधी बापट, श्वेता बापट नाही, अजून त्याच्या ते अकाउंट इन अ मिनिट नाही नाही, त्यांचं बिझनेस मला आठवू द्या. पार्टिसिपंट्स होते की पार्टिसिपेंट नाही, एक उज्ज्वला, हा उज्ज्वला गोसावी म्हणून होत्या, त्यांची ती फॅक्टरी आहे ना याची. हा करेक्ट, उज्ज्वला गोसावी, येस. हा हा, त्यांनी पण तेच सांगितलं की आम्ही करत होतो, पण नंतर लक्षात आलं की फायनान्स इज द हार्ट ऑफ एव्हरी बिझनेस. आणि बरेच लोक जे सगळ्यांना वाटतं अकाउंटिंग आहे, इट इज नॉट अकाउंटिंग, इट इज फायनान्शियल मॅनेजमेंट विच कीप्स कंपनी गोईंग. Tatas, Birlas have survived for 150 years thanks to wonderful financial management by those. Anyway, any questions बच्चे लोग? कोई बात नहीं है तो कोई बात नहीं. As I said, I will share a document with Sachin sir again about these things in a very, very simple words. It will give you a good insight. Thank you so much, sir. चालेल, थांबूया मग फार तास आपण इथे. सर काय असाइनमेंट वगैरे द्यायची होती का याच्याविषयी? तशी असाइनमेंट अजून काय नाही सर. नाहीये, ओके. असाइनमेंट आहे, त्यांचा बिझनेस प्लॅन कम्प्लीट होत राहायला पाहिजे. राईट राईट. सो आज आपण जेव्हा म्हटलं फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये डेली टार्गेट, वीकली टार्गेट, मंथली टार्गेट, ते जेव्हा स्वतःचा बिझनेस प्लॅन बनवतायत, त्यात ते कसे इन्कॉर्पोरेट करतात, that they should be doing, but rather than in assignment, it is just a indication to them की त्यांचा प्लॅन पण तसंच असायला पाहिजे. डेली, वीकली, fortnightly, 3 weekly and monthly, quarterly, half yearly and yearly, like that. बरोबर. So thank you everyone, thank you very much
for your attention. येस, थँक्यू व्यंकटेश सर. तुम्ही फार सोप्या शब्दामध्ये ह्या टर्मिनॉलॉजीज पार्टिसिपंट्स पर्यंत पोहोचवल्यात आणि